नाशिकमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा तिढा कायम असतानाच शिवसेनेच्या अजय बोरस्ते यांचं नाव समोर आलंय। आज अजय बोरस्ते मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मुंबईला आलेले आहेत आणि त्यानंतर त्यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागलेली आहे। त्यानंतर विद्यमान खासदार हेमंत गोडसे देखील मुंबईकडे रवाना झाले। मुख्यमंत्री नाही भेटले तर वरिष्ठांशी लवकरात लवकर उमेदवार जाहीर करण्याची विनंती मी वरिष्ठांना करणार असल्याचं गोडसेंनी म्हटलं आहे। तर बोरस्ते आपल्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी या ठिकाणी म्हटलं आहे। मला निश्चितपणे खात्री आहे की नाशिक लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेला मानणारा लोकसभा मतदारसंघ आहे। इथला जो मतदार आहे हा शिवसेनेला मानणारा आहे। आजपर्यंत इथं शिवसेनेचेच खासदार निवडून आले आणि लाखोंच्या मतांनी आले, त्यामुळे हा धनुष्यबाण नाशिकमध्ये नक्की टिकेल अशी मला खात्री। आणि हा आता आपण बघतो की निवडणूक जवळ आली आहे, त्यामुळे भाईंशी बोलून नाशिकमध्ये नक्की काय आहे हे सुद्धा आम्हाला मांडायचं आहे। आम्हाला तर कोणालाच माहीत नाही। आता ते स्वतः त्यांना विचारलं तर ते म्हणतात मी गोडसेंसाठीच, आम्ही जरी आलो किंवा मागणी जरी केली तर ती गोडसेंसाठी करणार याचं त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे मी आता बघितलं प्रसारमाध्यमांवरती, त्यांनी तशी मागणी केलेली, म्हणजे तसं त्यांनी सांगितलं वरिष्ठ नेत्यांना का लवकरात लवकर निर्णय उमेदवारी म्हणजे काही उर्वरित उमेदवार आहेत आणि त्याच्या घोषणा जर लवकर झाल्या तर निश्चित सर्वांनाच आज महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार त्या ठिकाणी जाहीर झालेत। या संदर्भामध्ये लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी त्या ठिकाणी विनंती करणार आहोत।